नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान यातील पहिला पाठ लक्षणे सजीवांची या पाठाचा स्वाध्याय। या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 6वीच्या सर्व विषयाचे व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल झालेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे व्हिडिओज तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। त्याचबरोबर तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा। तर पाहूया प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, याला रिकामी जागा म्हणतात। तर रिकाम्या जागी पर्याय येईल प्रजनन। ब, रिकामी जागा आणि रिकामी जागा ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल वाढ आणि प्रजनन। क, अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवाचे रिकामी जागा असे म्हणतात। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल पोषण। ड, सजीवांचे शरीर रिकामी जागाचे बनलेले असते। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल पेशी। दुसरा आहे पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात। पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात। या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचे फरक कोणते? उत्तर आहे 1, पक्षी, मासे आणि जनावरे हे सजीव असल्यामुळे ते स्वतःहून हालचाल करून आपली जागा बदलू शकतात। दुसरा आहे परंतु पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत। त्यांची हालचाल वारा, माणूस, प्राणी किंवा इतर बाह्य शक्तीमुळे होते। तिसरा आहे म्हणजेच सजीवांची हालचाल स्वयंचलित असते, तर निर्जीव स्वतःची हालचाल बाह्य कारणांमुळे होते। तिसरा प्रश्न आहे अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात, ते नुसत्या डोळ्यांनी न दिसण्या इतके लहान असतात। एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा। उत्तर आहे होय, अतिशय सूक्ष्म सजीवांचेही प्रजनन होते, कारण प्रजनन हे सर्व सजीवांचे महत्त्वाचे लक्षण आहे। दुसरा आहे प्रत्येक सजीव स्वतःसारखा नवीन सजीव निर्माण करतो, त्यामुळे रोगांचे जंतू सूक्ष्म असले तरी ते सजीव असल्याने त्यांच्यातही प्रजननाची क्रिया होते। चौथा प्रश्न आहे सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते, हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा। वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात याचे अनुभव, निरीक्षणे लिहा। याचं उत्तर आहे 1, उंदीर आवाज किंवा हालचाल जाणवताच बिळात पळून जातो। दुसरा आहे मांजर उंदीर दिसला की त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करते। तिसरा आहे कुत्रा मालकाचा आवाज ओळखतो आणि अनोळखी व्यक्ती दिसली तर भुंकतो। यावरून सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते व ते त्यानुसार योग्य कृती करतात हे स्पष्ट होते। पाचवा आहे प्राण्यांच्या हालचालीचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा। याचं उत्तर आहे 1, उडणे, चिमणी, कावळा, कबूतर, गरुड। दुसरा आहे सरपटणे, साप, पाल। तिसरा आहे उड्या मारणे, बेडूक, ससा, कांगारू। चौथा आहे पोहणे, मासा, बदक, कासव। पाचवा आहे झाडावर चढणे, माकड, खार। सहावा आहे चालणे, गाय, कुत्रा, हत्ती, घोडा। सातवा आहे धावणे, घोडा, चित्ता, हरिण।
प्रश्न 6वा, वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्यावरून समजते अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. उत्तर आहे 1. झाडांची पाने प्रकाशाच्या दिशेने वळतात. दुसरा आहे सूर्यफुलाचे फूल सूर्याच्या दिशेने वळते. तिसरा आहे लाजाळूच्या पानांना स्पर्श केला की ती मिटतात. चौथा आहे झाडांची मुळे पाणी व अन्नाच्या दिशेने वाढतात. पाचवा आहे वेल आधार मिळाल्यावर त्याला गुंडाळून वर चढते. यावरून वनस्पतींनाही चेतना क्षमता असते व त्या भोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देतात हे स्पष्ट होते. सातवा प्रश्न आहे कासवे बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? उत्तर आहे 1. कासव फुफ्फुसांच्या साहाय्याने श्वसन करते, त्यामुळे श्वास घेण्यासाठी ते थोड्या थोड्या वेळाने पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर काढते. दुसरा आहे मासे कल्ल्यांच्या साहाय्याने पाण्यातील ऑक्सिजन घेतात, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज पडत नाही. आठवा आहे खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलेला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. आता या ठिकाणी पहिल्या चित्राला येईल 2रा क्रमांक, त्यानंतर पुढचा आहे 5वा क्रमांक, त्यानंतर पहिला, त्यानंतर 3रा आणि शेवटी येईल 4था क्रमांक. 9वा प्रश्न आहे सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणे दिलेले आहेत, त्याचं 2 गटामध्ये वर्गीकरण करूया. सजीव फुलपाखरू, मासा, झाड. निर्जीव वस्तू किंवा उदाहरणे दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग, बस. 10वा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर आहे दुष्काळात जनावरांना पुरेसा चारा व पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांना अन्न व पाण्याची कमतरता भासते. त्यांची वाढ नीट होत नाही, ते अशक्त होतात व अनेक जनावरे आजारी पडतात. काही जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. उत्तर आहे 1. होय, वाघाचा बछडा मोठा होतो आणि त्याचाही विकास होतो. 2. मोठा होताना त्याच्या शरीराची वाढ होते, तसेच तो चालणे, धावणे, शिकार करणे आणि स्वतःचे संरक्षण करणे ही कौशल्य शिकतो. म्हणजेच वाघाच्या बछड्याची वाढ आणि विकास दोन्ही होतात. आता त्यानंतर या पाठाला उपक्रम काय दिलेला आहे ते पाहूया. नैसर्गिक डिंक कुठून व कसा मिळवतात, अशाच प्रकारे आणखी कोणकोणते पदार्थ मिळवतात याविषयी माहिती मिळवा. उत्तर आहे 1. नैसर्गिक डिंक धावडा, बाभूळ, सालई यांसारख्या झाडांच्या सालीला चिरा दिल्यावर बाहेर येणारा चिकट रस वाळल्यावर मिळतो. 2. याचप्रमाणे झाडांपासून इतरही काही पदार्थ मिळतात. सुगंधी तेल, चंदन, निलगिरी यांसारख्या वनस्पतींपासून. रबराच्या झाडापासून. पाईन व देवदारांच्या झाडापासून. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.